Hello students, welcome to 11th part of Inheritance and Variation unit number 3. In this lecture, we will study chromosomal theory of inheritance and also the ploidy condition of the cell or organism. So, in today's lecture, we will discuss about unit number 3, Inheritance and Variation, part 11, which includes chromosomal theory and ploidy condition with respect to chromosome in the cell. First of all, we have to see the chromosomal theory of inheritance. अनुवंशिकतेची गुणसूत्रीय उपपत्ती असं मराठीत आपण याला म्हणू, ज्यामध्ये आपण बघणार आहोत गुणसूत्र आणि अनुवंशिकता यांचा काय जवळचा संबंध आहे. पहिल्यांदा या थिअरी संबंधी माहिती घेऊया. सुतॉन अँड बोवेरी in 1903 put forth chromosomal theory of inheritance. अनुवंशिकतेची गुणसूत्रीय उपपत्ती 1903 मध्ये सुतॉन आणि बोवेरी या दोघांनी मांडली. आपल्याला माहीत आहे मेंडेलचा मृत्यू 1884ला झाला. मेंडेलनं काय सांगितलं, तर मेंडेलनं सांगितलं सजीवाच्या बॉडीमध्ये प्रत्येक ट्रेटसाठी फॅक्टरची जोडी असते. आज आपण फॅक्टरला जीन असं म्हणतो. त्यामुळे आजच्या भाषेत मेंडेलनं काय सांगितलं, प्रत्येक सजीवामध्ये प्रत्येक ट्रेटसाठी जीनची जोडी असते आणि हे दोन्ही जीन्स ज्यांना आपण ॲलल्स ऑफ इच अदर म्हणतो ते कॅरेक्टर किंवा ट्रेट डिटरमाइन करतात. त्याच्या पुढे मेंडेलनं काय सांगितलं, फॅक्टर्स डू नॉट ब्लेंड विथ इच अदर, दे असॉर्ट इंडिपेंडंटली इन द नेक्स्ट जनरेशन इन द ऑफस्प्रिंग अँड दे डू नॉट ब्लेंड विथ इच अदर. आता हे जे मेंडेलचं आहे फॅक्टर्स डू नॉट ब्लेंड, ते नंतरच्या काळामध्ये खोटं ठरवणाऱ्या अनेक उदाहरणांची शास्त्रज्ञांनी आपल्याला माहिती दिली. आता आपण बघणार आहे की सुतॉन आणि बोवेरी यांनी मेंडेलनं जे सांगितलं त्याच्या पुढचं काय आपल्याला सांगितलं. मेंडेलला फॅक्टर्स किंवा जीन्स नेमके कुठे असतात सजीवाच्या बॉडीमध्ये हे सांगता आलं नाही. Mendel could not explain the exact position or location of the factors or genes in the body of organism. ते नेमकेपणानं सांगण्याचं काम या सुतॉन आणि बोवेरी यांच्या क्रोमोसोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्समध्ये आहे. दे स्टडीड द पॅरलल बिहेवियर ऑफ मेंडेल्स फॅक्टर्स दॅट इज जीन्स अँड बिहेवियर ऑफ क्रोमोसोम्स ॲट द टाईम ऑफ मिओसिस. सुतॉन आणि बोवेरींनी मेंडेलचे जे फॅक्टर्स आहेत ज्याला आपण जीन्स म्हणतो त्यांचं आणि गुणसूत्रांचं मिओसिसच्या वेळी पेशीमध्ये कसं वर्तन होतं, कसं बिहेवियर होतं याचा अभ्यास केला. जीन आणि क्रोमोसोम यांचा समांतर अभ्यास त्यांनी पेशीमध्ये मिओसिस घडताना केला आणि त्यांच्या जे काही लक्षात आलं ते त्यांनी या क्रोमोसोमल थिअरीमध्ये मांडलं. So on the basis of their study, they proposed chromosomal theory, and this theory identifies chromosomes as the carriers of genetic material. जनुकीय घटक म्हणून ज्याला आपण आज मानतो, उदाहरणार्थ डी एन एमध्ये असणारे जीन्स ते ज्या क्रोमोसोममध्ये आहेत ते क्रोमोसोम, ऑल दीज आर जेनेटिक मटेरियल नाव. अँड क्रोमोसोमल थिअरी गिवन बाय सुतॉन अँड बोवेरी identified the chromosomes as the carriers of genetic material. ही थिअरीने काय सिद्ध केलं, क्रोमोसोम्स गुणसूत्रे आर द कॅरियर्स वाहक आहेत कशाचे, जेनेटिक मटेरियल. आणि हे जगापुढे व्यवस्थितपणे स्पष्टपणे मांडण्याचं काम या थिअरीने केलं. आता या थिअरीमध्ये नेमकं काय सांगितलं त्यांनी बघा. दिस थिअरी स्टेट्स दॅट the chromosomes are present in pairs in somatic cells, that is normal diploid body cells. गुणसूत्रे ही
नॉर्मल बॉडी सेलमध्ये, ज्यांना आपण सोमॅटिक सेल म्हणतो, ज्या डिप्लॉइड असतात, त्या डिप्लॉइड पेशींमध्ये जोड्यांमध्ये असतात. एक एकटा क्रोमोसोम डिप्लॉइड सेलमध्ये नसतो, तर त्यांची जोडी असते. आता ही जोडी कुणाची बनते, तर होमोलोगस क्रोमोसोमची जोडी बनते. अशा होमोलोगस क्रोमोसोमच्या जोड्या प्रत्येक पेशीमध्ये, विशेषतः न्यूक्लियसच्या आत नॉर्मल कंडिशनला नॉर्मल पेशीमध्ये असतात. पुढं काय सांगितलं, ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन homologous chromosomes pair, then segregate and then assort independently during meiosis. ही जी नॉर्मल पेशी आहे, जिच्यामध्ये गुणसूत्रांची जोडी आहे, होमोलोगस क्रोमोसोमच्या जोड्या आहेत, या पेशीचं जेव्हा मिओसिस होतं, विशेषतः गॅमेट तयार करणाऱ्या रिप्रोडक्टिव्ह ज्या जर्मिनल सेल्स असतात, त्यांचं जेव्हा मिओसिस होतं गॅमेट बनवण्यासाठी, त्या मिओसिसच्या वेळी या होमोलोगस गुणसूत्रांच्या जोड्या बनतात. नंतर जोडीमधली ही गुणसूत्रे एकमेकापासून सेपरेट होतात, अलग होतात आणि ही सुट्टी झालेली जोडीमधली दोन्ही गुणसूत्रे दोन गॅमेटमध्ये सेपरेटली इंडिपेंडंटली जातात, असं या थिअरीनुसार पहिल्यांदा सांगण्यात आलं. आता याच्या पुढं आपण बघूया, ही गुणसूत्रे सुट्टी होऊन गॅमेटमध्ये प्रवेश करतात. त्यामुळं काय होतं, ईच गॅमेट कंटेन्स ओनली वन क्रोमोसोम फ्रॉम अ पेअर. त्यामुळे होतं काय, जोडीतलं एकच गुणसूत्र गॅमेटमध्ये प्रवेश करतं. पुढं काय सांगितलं या थिअरीनं, न्यूक्लियस ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट्स, दॅट इज स्पर्म्स अँड एग्स, कंटेन क्रोमोसोम्स विच कॅरी ऑल द हेरेडिटरी ट्रेट्स. मेल गॅमेट असो किंवा फिमेल गॅमेट असो, दोन्हीही प्रकारच्या गॅमेट्समध्ये काय असतात, गुणसूत्रे असतात, जी गुणसूत्रे हेरिडिटरी ट्रेट्स कॅरी करतात, वाहून आणतात. आता हे कॅरी करणं कुठून कुठे आहे समजून घ्या, पॅरेंटकडून ऑफस्प्रिंगकडे. पॅरेंटची सगळी कॅरेक्टर्स कंट्रोल करणारे सगळे जीन्स, ज्याला हेरिडिटरी आपण मटेरियल म्हणतो, ते क्रोमोसोममध्ये असतात. ॲक्च्युअल गॅमेटमध्ये क्रोमोसोम्सच असतात, क्रोमोसोम येतात. जेव्हा दोन गॅमेट एकत्र येतात तेव्हा पुढच्या पिढीचा जायगोट बनतो आणि पुढची पिढी तयार होते. त्यामुळं क्रोमोसोम काय आहेत, कॅरियर्स आहेत आणि ते काय कॅरी करतात, ऑल द हेरिडिटरी ट्रेट्स विच आर कंट्रोल्ड बाय जीन्स ऑर फॅक्टर्स ॲज स्टेटेड बाय मेंडेल. And so the male and female gametes both contains chromosomes which carry all the hereditary characters. पुढं काय सांगितलं आहे थिअरीमध्ये, दे आर द लिंक बिटवीन पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग्स. दे म्हणजे क्रोमोसोम्स. क्रोमोसोम्स आर द लिंक बिटवीन पॅरेंट्स अँड ऑफस्प्रिंग्स. म्हणजे जन्म देणारे पॅरेंट्स, जन्माला येणारे ऑफस्प्रिंग, जन्म देणारे आणि जन्माला येणारे यांच्यामधला दुवा कोण आहेत, ही क्रोमोसोम्स. पुढं काय सांगितलं बघा, द फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट अँड हॅप्लॉइड फिमेल गॅमेट रिस्टोर्स द डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोसोम्स ऑफ द स्पेसीज. म्हणजे गॅमेटमध्ये एकच गुणसूत्रांचा संच असतो, कारण जोडीतलं एकच येतं, प्रत्येक जोडीमधलं एक येणार. त्यामुळे गॅमेटमध्ये एकच संच असतो, म्हणून आपण त्याला म्हणतो हॅप्लॉइड. अर्थात प्रत्येक गॅमेट कसा असतो, हॅप्लॉइडचा असतो. त्यामुळे हॅप्लॉइड मेल गॅमेट आणि हॅप्लॉइड फिमेल गॅमेट दोन्ही एकत्र येतात, आपण त्याला फर्टिलायझेशन म्हणतो, फलनक्रिया म्हणतो. या फलनक्रियेमुळं होतं काय, तर पुढच्या पिढीला पुन्हा गुणसूत्राचे दोन संच मिळतात आणि त्यामुळं पुढची पिढी पुन्हा डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोसोमची तयार होते आणि त्यामुळं प्रत्येक स्पेसीजच्या, प्रत्येक सजीवाच्या प्रजातीमध्ये डिप्लॉइड नंबर ऑफ क्रोमोसोम रिस्टोअर करणं, परत आणणं, यासाठी फर्टिलायझेशन, ज्याला आपण फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट म्हणतो, ते होणं गरजेचं असतं. आणि त्यामुळं होतं काय, तर पुन्हा गॅमेटमध्ये हॅप्लॉइड कंडिशन असते ना, परत आणखी त्या पुढच्या पिढीला जन्म देणारा जो झायगोट बनतो दोन गॅमेटचा मिळून, त्यामध्ये पुन्हा डिप्लॉइड कंडिशन येते. ऑलवेज रिमेंबर दॅट जीन्स अँड क्रोमोसोम्स ऑकर इन पेयर्स इन डिप्लॉइड ऑर्गॅनिझम. नेहमी लक्षात ठेवा, गुणसूत्रे आणि जीन्स ही सजीवामध्ये
डिप्लॉईड कंडिशनमध्ये असणाऱ्या प्रत्येक पेशीमध्ये जोड्यांमध्ये असतात. अर्थात जीन्स कुठे आहेत? क्रोमोसोममध्ये. त्यामुळं जोडीमधल्या एका क्रोमोसोममध्ये जे जीन्स आहेत तेच काम करणारे जीन्स त्या जोडीमधल्या दुसऱ्या क्रोमोसोममध्ये होमोलोगस क्रोमोसोममध्ये असतात. आणि त्यामुळं नेहमी लक्षात ठेवा की जीन्स आणि क्रोमोसोम्स नेहमी डिप्लॉईड ऑर्गॅनिझममध्ये जोडीनं असतात, पेअरमध्ये असतात. याच्याबरोबरच ॲलल्स ऑर जीन्स लोकेटेड ऑन क्रोमोसोम सेग्रिगेट अलॉंग विथ क्रोमोसोम ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. जेव्हा गुणसूत्राचं सेग्रिगेशन म्हणजे सेपरेशन होतं तेव्हा अर्थातच गुणसूत्रामध्ये असणाऱ्या जीनचंसुद्धा सेपरेशन होतं. क्रोमोसोमची जोडी आहे, एका क्रोमोसोमवर एक जीन आहे, दुसऱ्या क्रोमोसोमवर त्याच प्रकारचा त्याचा ॲलल आहे, म्हणजे त्याचा अल्टरनेटिव्ह प्रकार आहे जीनचा. या दोन जीनची जोडी कशामुळे बनली होती? दोन क्रोमोसोमची जोडी बनल्यामुळे. आता ह्या जोडीमधले दोन क्रोमोसोम सुट्टे झाले की अर्थातच त्यामध्ये असणारी जीनची जोडीसुद्धा फुटते. त्यामुळं ॲलल्स ऑर जीन्स लोकेटेड ऑन द होमोलोगस क्रोमोसोम सेग्रिगेट अलॉंग विथ क्रोमोसोम्स ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. गॅमेट तयार होताना ॲललचंसुद्धा जीनचंसुद्धा सेग्रिगेशन होतं. नाव द नेक्स्ट पार्ट क्रोमोसोम्स. मराठीत ज्याला तुम्ही गुणसूत्रे म्हणता किंवा रंगसूत्रे म्हणता त्या क्रोमोसोमचा आता आपण थोडासा डिटेल अभ्यास करूया. द टर्म क्रोमोसोम्स वॉज कॉइन्ड बाय वॉल्डियर इन 1888. 1888मध्ये वॉल्डियरनं क्रोमोसोम हा शब्द दिला. आता क्रोमोसोम हा ग्रीक शब्द आहे, त्यामध्ये ॲक्च्युली दोन शब्द आहेत. कोणते दोन शब्द आहेत? क्रोमो आणि सोमा. आता त्याचा अर्थ बघूया. ग्रीक शब्द क्रोमो याचा अर्थ आहे कलर आणि सोमा याचा अर्थ आहे बॉडी. याचा अर्थ काय होतो? वॉल्डियरनं कलर्ड बॉडीज या अर्थानं क्रोमोसोम शब्द वापरला. आज आपण त्याला कलर्ड बॉडीज असं म्हणत नाही, आज आपण काय म्हणतो? ती गुणसूत्रे आहेत, ती रंगसूत्रे आहेत जी महत्त्वाचा रोल करतात इनहेरिटन्समध्ये. सो द टर्म क्रोमोसोम is developed from two words chromo and soma meaning colored bodies. Chromosomes are filamentous bodies present in the eukaryotic nucleus. कुठल्याही केंद्रक असणाऱ्या पेशीला आपण काय म्हणतो? युकॅरियोटिक. मोनेरा वगळता उरलेल्या सर्व किंगडममध्ये असणाऱ्या सर्व सजीवांमध्ये युकॅरियोटिक पेशी असतात ज्यांना केंद्रक असतं. अशा वेल डेव्हलप्ड केंद्रकामध्ये गुणसूत्रे कुठे असतात? तर गुणसूत्रे त्या केंद्रकाच्या आत असतात, केंद्रक द्रवात बुडालेली. आणि ती कशी असतात? फिलामेंटस बॉडीच्या रूपात असतात, म्हणजे तंतूंनी धाग्यांनी बनलेल्या अशा रचनेमध्ये ते असतात. थोडक्यात न्यूक्लियसच्या आत धाग्यांप्रमाणे गुणसूत्रे समाविष्ट असतात. द साईज ऑफ क्रोमोसोम व्हेरीज फ्रॉम स्पेसीज टू स्पेसीज. म्हणजे प्रत्येक सजीवाचा क्रोमोसोमचा जो साईज आहे तो वेगवेगळा असू शकतो. म्हणजेच काय? सजीवाची जात बदलली, क्रोमोसोमची साईजसुद्धा बदलू शकते. ईच मेटाफेज क्रोमोसोम व्हेरीज फ्रॉम 0.1 to 33 मायक्रोमीटर इन लेंथ अँड 0.2 to 2 मायक्रोमीटर इन थिकनेस. प्रत्येक सजीवाच्या पेशीचा आपण अभ्यास करत गेलो तर साधारण आपल्याला काय दिसतं? तर गुणसूत्रांची लांबी जेव्हा पेशी विभाजन होताना मेटाफेज कंडिशन येते त्यावेळेला क्रोमोसोम सगळ्यात जास्त मोठे आणि सगळ्यात जास्त स्पष्ट दिसतात, कारण क्रोमोसोमची जाडी मॅक्झिमम झालेली असते, लांबी वाढलेली असते, क्रोमोसोम ठळकपणे दिसतात. अशा मेटाफेजला जेव्हा आपण क्रोमोसोम बघतो तेव्हा त्या मेटाफेज क्रोमोसोमचा आपण साईजचा विचार केला तर 0.1 ते 33 म्हणजे 0.1 पासून 33 मायक्रोमीटर लांबीची क्रोमोसोम असू शकतात. किंवा त्याच्या जाडीचा विचार केला आपण तर 0.2 to 2 मायक्रोमीटर क्रोमोसोमची जाडी असू शकते. रासायनिकदृष्ट्या आपण विचार करूया. केमिकली युकॅरियोटिक क्रोमोसोम्स आर मेड अप ऑफ DNA, हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन्स. म्हणजे गुणसूत्र
कशाची बनतात असा प्रश्न विचारला. गुणसूत्रात काय असतं तर तुम्ही उत्तर काय देणार? गुणसूत्रांमध्ये DNA सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. त्याचबरोबर हिस्टोन प्रोटीन असतात, नॉन हिस्टोन प्रोटीन्स असतात. आता या प्रोटीनचे हे दोन प्रकार आहेत, हिस्टोन आणि नॉन हिस्टोन प्रोटीन्स. अर्जिनिन आणि सेरिन यांची क्वांटिटी जास्त असेल तर, कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर त्या प्रोटीनला आपण काय म्हणतो? हिस्टोन. थोडक्यात DNA महत्त्वाचा घटक असतो क्रोमोसोममध्ये. हिस्टोन प्रोटीन्स आणि नॉन हिस्टोन प्रोटीन्स ह्या 3 घटकांपासून क्रोमोसोम तयार होतात. पुढं जाऊया आपण. क्रोमोसोम नंबर ज्याचा संदर्भ आहे प्लॉइडी. आपल्याला प्लॉइडी शिकायचं आहे. प्लॉइडी हा शब्द कशासाठी, कुठल्या संदर्भात येतो? क्रोमोसोम नंबर. आता या क्रोमोसोम नंबरचा आपण विचार करू. द नंबर ऑफ क्रोमोसोम्स इज स्पेसिफिक अँड कॉन्स्टंट फॉर अ पर्टिक्युलर स्पेसीज. विशिष्ट जातीच्या सजीवाचा विशिष्ट क्रोमोसोम नंबर असतो. आता यामध्ये बघा, क्रोमोसोम नंबरचा इथं महत्त्वाचा भाग काय आहे तर प्रत्येक सजीवाच्या जातीचा क्रोमोसोम नंबर फिक्स असतो, स्पेसिफिक असतो, विशिष्ट असतो आणि तो कॉन्स्टंट असतो. तो कधीही बदलत नाही. लाखो कोट्यावधी पिढ्या जरी त्या सजीवाच्या तयार झाल्या तरी प्रत्येक पिढीमध्ये गुणसूत्राचा नंबर तो खास असतो, तो विशिष्ट असतो, अनचेंजेबल असतो. उदाहरणार्थ, माणसाचा पेशीमधला क्रोमोसोम नंबर डिप्लॉइड पेशीचा विचार करता 46 असतो. वाटाण्यामध्ये डिप्लॉइड पेशीमध्ये 14 क्रोमोसोम असतात. कांद्यामध्ये डिप्लॉइड पेशीमध्ये 20 क्रोमोसोम असतात. मग माणसाचा कुठलाही प्रकार असू द्या किंवा कांद्याचा कुठलाही प्रकार असू द्या, वाटाण्याचा कुठलाही प्रकार असू द्या, क्रोमोसोम नंबर नेव्हर चेंजेस. गुणसूत्रांचा नंबर जातीजातीनुसार फिक्स आणि ठरलेला असतो. आणि यामुळं काय होतं? सो इट इज ऑफ ग्रेट इम्पॉर्टन्स इन द स्टडी ऑफ फायलोजेनी अँड टॅक्सॉनॉमी. म्हणजे उत्क्रांतीच्या नातेसंबंधांचा अभ्यास करणं फायलोजेनी आणि सजीवांचं वर्गीकरण करणं टॅक्सॉनॉमी, या दोन्हीच्या वेळी आपल्याला या क्रोमोसोम नंबरला फार महत्त्व द्यावं लागतं. कारण जातीजातीनुसार तो फिक्स आणि जातीजातीनुसार तो बदलतो आणि प्रत्येक जातीला फिक्स असतो. आता शब्द प्लॉइडी इथं आलेला आहे. प्लॉइडीचा अर्थ काय बघा. द टर्म प्लॉइडी एक्सप्लेन्स द मल्टिपल ऑफ प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोसोम इन अ सेल. पेशीमधला जो मूलभूत असा मूळ जो नंबर गुणसूत्रांच्या एका संचाचा असतो, त्या एका संचाचे किती पट गुणसूत्रे त्या पेशीमध्ये आहेत ते सांगणं, दॅट इज प्लॉइडी. प्लॉइडीचा अर्थ तो आहे. प्लॉइडी इज यूज्ड टू डिनोट, टू एक्सप्लेन द डिग्री ऑफ मल्टिपल ऑफ बेसिक नंबर ऑफ क्रोमोसोम. आता हा बेसिक नंबर कोणता तर बेसिक नंबर त्याला n मानलं जातं. n म्हणजे गुणसूत्रांचा एकच संच असेल त्याला n म्हणायचं. त्यावेळी आपण काय लिहितं? x इज इक्वल टू n. थोडक्यात x म्हणजे काय? द नंबर ऑफ क्रोमोसोम. n काय सांगतं? स्टेट ऑफ प्लॉइडी. म्हणजे एक संच असेल तर n, 2 संच असेल 2n, 3 संच असेल 3n. याला म्हणायचं प्लॉइडी सांगणं. पेशीमध्ये गुणसूत्राचा एक संच असेल, पेशीला तुम्ही काय म्हणता? हॅप्लॉइड. मग त्याला म्हणायचं हॅप्लॉइड कंडिशन ऑफ द सेल. n x बरोबर n, n म्हणजे 1n या अर्थाने. जर पेशी डिप्लॉइड असेल तर x बरोबर 2n. याप्रमाणे आपल्याला प्लॉइडी सांगता येते. आता त्यामध्ये 2 प्रकार होतात. यू प्लॉइडी पहिला प्रकार आणि अनयू प्लॉइडी दुसरा प्रकार. यू प्लॉइडीमध्ये काय आहे? व्हेन द क्रोमोसोम नंबर इन अ सेल इज द एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ द प्रायमरी बेसिक नंबर, इट इज कॉल्ड यू प्लॉइडी. म्हणजे पेशीमध्ये एक्झॅक्ट गुणसूत्रांचा एक संच असेल, त्यापेक्षा एकही गुणसूत्र कमी जास्त नसेल किंवा बरोबर 2 संच असतील, बरोबर 3 संच असतील, 4 संच असतील, थोडक्यात एनच्या पट्टीमध्ये 1n, 2n, 3n, 4n, 5n एक्झॅक्ट नंबर तो असेल, एकही गुणसूत्र त्यामध्ये कमी जास्त नसेल तर त्याला म्हणायचं यू प्लॉइडी. यू मीन्स ट्रू, रियल. प्लॉइडी इज द स्टेट ऑफ कंडिशन ऑफ द सेल विथ रिस्पेक्ट टू क्रोमोसोम नंबर. आता याचं उदाहरण बघा. x इज इक्वल टू n आपण घेतलं तर त्याला म्हणायचं हॅप्लॉइड. x इज इक्वल टू 2n घेतलं त्याला म्हणायचं डिप्लॉइड.
एक्स इज इक्वल टू 3n घेतलं त्याला म्हणायचं ट्रिप्लॉइड. याप्रमाणे 4n टेट्रॅप्लॉइड, 5n पेंटॅप्लॉइड याप्रमाणे एक्झॅक्ट जर तो नंबर असेल म्हणजे माणसाच्या पेशीचा विचार करा, बरोबर 23 गुणसूत्रे असतील तर ती युप्लॉइडी, बरोबर 46 गुणसूत्र असतील तर ती युप्लॉइडी, बरोबर 69 गुणसूत्र असतील युप्लॉइडी. म्हणजे 23च्या पटीत एक्झॅक्ट गुणसूत्रांची संख्या असेल दॅट इज युप्लॉइडी. आता असं जर नसेल, बरोबर 2n 3n 4n एक्झॅक्ट नसेल, त्यात 1-2 गुणसूत्र कमी जास्त असतील तर त्याला म्हणायचं अनयुप्लॉइडी. अनयुप्लॉइडी युप्लॉइडीच्या विरुद्ध अर्थ आहे. युप्लॉइडी एक्झॅक्ट नंबर आणि अनयुप्लॉइडी एक्झॅक्ट नंबर नाही, 1-2 गुणसूत्र कमी जास्त असणं. When the chromosome number is not the exact multiple of haploid set or diploid set, it is called aneuploid. उदाहरणार्थ 2n-1, 2n-2, 2n+1, 2n+2 याचा अर्थ काय? 2n डिप्लॉइड कंडिशन, त्यात 1 गुणसूत्र कमी असेल त्याला म्हणायचं 2n-1. 2 गुणसूत्रे कमी असतील 2n-2. एखादं गुणसूत्र जास्त असेल 2n+2. 2 गुणसूत्रे जास्त असेल 2n+2. याप्रमाणे 1, 2, 3 या संख्येनुसार गुणसूत्रे कमी जास्त असू शकतात. आता या प्लॉइडीची आपण जी आत्ता जी माहिती घेतली त्याचा सारांश आपण आणखी डिटेलमध्ये बघूया. प्लॉइडीचे 2 प्रकार होतात, युप्लॉइडी आणि अनयुप्लॉइडी. युप्लॉइडीचे 3 प्रकार इथं दिलेत, मोनोप्लॉइडी, डिप्लॉइडी आणि पॉलीप्लॉइडी. जर एकच संच असेल, हॅप्लॉइड आपण म्हणतो पेशी, तेव्हा हॅप्लॉइड म्हणा किंवा मोनोप्लॉइड म्हणा. सो मोनोप्लॉइड इज नथिंग बट हॅप्लॉइड. दुसरा प्रकार 2n, नॉर्मल पेशीला गुणसूत्रांचा नंबर किती असतो 2n, त्याला म्हणायचं डिप्लॉइडी. म्हणजे नॉर्मल पेशी कशी असते, डिप्लॉइड असते. कंडिशन प्लॉइडी काय सांगायची, डिप्लॉइडी, या पेशीला डिप्लॉइडी आहे असं म्हणायचं. जर 3n 4n 5n अशी कंडिशन असेल तर त्याला म्हणायचं पॉलीप्लॉइडी. सो मोनोप्लॉइडी हॅप्लॉइड, डिप्लॉइडी डिप्लॉइड कंडिशन, पॉलीप्लॉइडी डिप्लॉइडपेक्षा जास्त 3n 4n 5n पण तो नंबर एक्झॅक्ट असेल गुणसूत्राचा, दॅट इज पॉलीप्लॉइडी. आता अनयुप्लॉइडीमध्ये काय आहे, हायपोप्लॉइडी आणि हायपरप्लॉइडी असे 2 प्रकार आहेत. म्हणजे गुणसूत्र कमी असतील 2nला, 1-2 गुणसूत्र कमी असेल त्याला म्हणायचं हायपोप्लॉइडी. 1-2 गुणसूत्र जास्त असेल तर म्हणायचं हायपरप्लॉइडी. कसं ते बघा. हायपोप्लॉइडीमध्ये काय दिलं आहे, मोनोसोमी, नलिसोमी 2 प्रकार. 2n-1 मोनोसोमी, मोनो म्हणजे 1, 1 गुणसूत्र कमी असेल मोनोसोमी, 2 गुणसूत्र कमी असतील नलिसोमी. आता हायपरप्लॉइडीमध्ये काय दिलं आहे बघा, जर 1 गुणसूत्र जादा असेल तर त्याला म्हणायचं ट्रायसोमी. जर 2nपेक्षा 2 गुणसूत्रे जादा असतील तर त्याला म्हणायचं टेट्रासोमी. याप्रमाणे हायपरप्लॉइडीचे प्रकार होतात. आता ही लक्षात कसं ठेवायची नावं बघा. 2n-1, 2मधनं 1 वजा केलं, किती राहिले बाकी 1, नाव द्यायचं मोनोसोमी. 2n-2 बाकी किती राहिली, 2 वजा 2 0, शून्यला आपण काय म्हणतो, शून्याला नील म्हणतो, नाव लक्षात ठेवायचं नलिसोमी. 2n+1, 2 अधिक 1 किती झालं 3, 3 म्हणून इथं काय म्हणायचं ट्रायसोमी. 2n+2, 2 अधिक 2 किती 4, 4 म्हणून आपण याला म्हणायचं टेट्रासोमी. सो दिस इज अबाउट chromosomal theory of inheritance and ploidy of the cells or organisms. So let us stop now.